नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. जामा मस्जिद व मंदिरावर लावलेले भोंगे स्वतः ट्रस्टींनी काढले. पुसद पोलिसांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळ प्रार्थना स्थळावरील विनापरवाना लाऊडस्पीकर भोंगे याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केले असताना तसेच विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचे सक्त आदेश वरिष्ठ अधिकारी यांनी दिल्यानंतर पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी पुसद शहर हद्दीमधील सर्व मंदिर, बुद्धविहार, चर्च, मस्जिद, दर्गा अशा व इतर प्रकारच्या धार्मिक व सामाजिक स्थळावरील लावलेले विनापरवाना लाऊडस्पीकर भोंगे काढून घेण्याच्या सूचना निर्देश देण्यात आले होते. तसेच कायद्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे, अन्यथा प्रशासन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मीटिंग घेऊन अवगत करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे पुसद यांच्या आदेशान्वये मार्गदर्शनामध्ये काल दिनांक 5/4/2026 रोजी पुसद शहर हद्दीमधील जामा मस्जिद गडीवार्डमध्ये लावलेले विनापरवाना लाऊडस्पीकर भोंगे हे तेथील सुज्ञ जामा मस्जिदचे विश्वस्त इक्बाजल अहमद खां, मीर आलम खां अध्यक्ष, सय्यद सैफुद्दीन, सय्यद फकीरुद्दीन, हाजी सय्यद बसरत अली, सय्यद कादर अली व त्यांचे इतर सहकारी यांनी स्वतःहून भोंगे व लाऊडस्पीकर काढले. तसेच श्री हनुमंत बापू ट्रस्ट विटाळा वार्ड पुसदचे अध्यक्ष हनुमंतराव आनंदराव शिंदे, सुभाष विठ्ठलराव चव्हाण, विष्णू रमखाम इत्यादींनी सुद्धा मंदिरावर लावलेले भोंगे स्वइच्छेने काढले. स्वइच्छेने व स्वयंस्फूर्तीने पोलीस स्टेशन पुसदचे ठाणेदार सेवानंद वानखडे व गोपनीय अंमलदार अभिमन्यू चव्हाण, निलेश भारराव यांच्या उपस्थितीमध्ये काढून घेण्यात आले. सर्वांनी कायद्याचे व नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे पोलीस प्रशासनास आश्वासन सर्वांनी दिले. पोलिसांनी सुद्धा त्यांचे आभार मानून अशाच प्रकारे सर्वांनी पुसद शहरमधील लावलेले विनाप्रमाणा लाऊडस्पीकर भोंगे सर्व विश्वस्त संचालकांनी स्वच्छेने व स्वयंस्फूर्तीने काढून घेऊन कायदेशीर कारवाई टाळावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी केले आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.